खरंच खूप सुंदर विषय आहे आणि छान मांडणी केलेली आहे. माझा लाडका ॲक्टर गिरीश त्यांनी तर खूपच सुंदर काम केलं आहे. राजेशीचं पण किती कौतुक करावं काही समजत नाही आहे. एव्हरी कॅरेक्टर इतकं सुंदर लिहिलं गेलं आहे फिल्ममध्ये. म्युझिक, फिल्मचं बॅकग्राऊंड सगळंच खूप चांगलं आहे आणि आय रिअली विश सगळे जाऊन ही फिल्म बघणार आहे. आणि आय रिअली प्रे अँड विश दिस फिल्म विन्स अ लॉट ऑफ नॅशनल अवॉर्ड. सो आय विल माय बेस्ट टू बाप्या. अशी तुझी स्टोरी आणि सगळ्यांची अशी स्टोरीज बाहेर पडायला पाहिजे. नाही, बाहेर पडायला पाहिजे, ऑब्विसली पडायला काय पाहिजे. काय गोष्टी होतात है ना. स्ट्रगल मेन स्ट्रगल कसं केलंय, म्हणजे पोरीपासून पोरगा झालाय ते स्ट्रगल तुम्ही दाखवलंय. खूप बरं वाटलं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवरच्या आपल्या सिनेमा 360मध्ये. मित्रांनो, ज्या सिनेमाची संपूर्ण महाराष्ट्राचं रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होता तो सिनेमा आपल्या भेटीला आलेला आहे. तो सिनेमा म्हणजे बाप्या. या बाप्या सिनेमाचा आतमध्ये प्रीमियर शो सुरू आहे. या प्रीमियरला खूप सारे कलावंत आणि तंत्रज्ञ आलेले आहेत. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना हा सिनेमा कसा वाटतोय हे आपण जाणून घेणारच आहोत. पण मलाही हा सिनेमा बघायची फार उत्सुकता वाढलेली आहे. त्यामुळे मी वेळ न दवडता जातो आणि डायरेक्ट प्रीमियरला बसतो. चला चला माझ्यासोबत या. हॅलो, माझं नाव राज. मला खूप बरं वाटलं की ट्रान्समॅनचं रोल राजेश्रीनी केलंय. म्हणजे ह्यांच्या पिक्चरच्या दरम्यान पूर्ण ट्रान्समॅन जो आहे ना विजिबल होतील. जसं त्यांनी माझाच रोल केलेला आहे. मला खूप बरं वाटलं. ट्रान्समॅन विजिबल नाही आहे, पिक्चरच्या दरम्यान तर विजिबल होतील. ते प्राऊड फील करतोय आता मी. ह्यांनी खूप चांगलं मस्त काम केलंय. खूप आवडलं, खूप आवडलं. यस, खूप बऱ्यापैकी केलं केलेला आहे बाप्यासाठी. इज माय इन्स्पिरेशन फॉर दॅट अँड आय एम सो हॅपी. आय एम ऑल्सो हॅपी की तुमच्यामुळे आता तुम्ही ट्रान्समॅनचं पिक्चर काढलंय. ते पिक्चरच आलं नाही, मग खूप खूप छान वाटलं मला. येस, खूप छान वाटलं. आणि आपली अशी तुझी स्टोरी आणि सगळ्यांची अशी स्टोरीज बाहेर पडायला पाहिजे. नाही, बाहेर पडायला पाहिजे, ऑब्विसली पडायला काय पाहिजे. काय गोष्टी होतात है ना. स्ट्रगल मेन स्ट्रगल कसं केलंय, म्हणजे पोरीपासून पोरगा झालाय ते स्ट्रगल तुम्ही दाखवलंय. खूप बरं वाटलं. स्पीचलेस झालोय मी. तू काय सांगणार सगळ्यांना, तुझी स्टोरी का बघायला यायला पाहिजे लोकांनी. त्यांना म्हणजे असं समजायला पाहिजे की पोरीपासून पोरगा कसा झालाय, त्यांनी काय स्ट्रगल केलंय. पोरगी आहे तर त्यांच्या लाईफमध्ये शाळेत ते मोठे होईपर्यंत काय स्ट्रगल केलंय. त्यांना खूप प्रॉब्लेम फेस केलाय त्या लोकांनी. जॉबला पण जाताना किती म्हणजे लोक काय काय बोलतात, समोरून पोरगा आहे काय पोरगी आहे, काय काय त्यांना सहन करावं लागतं. त्यासाठी तुम्ही हे पिक्चर बघा, तुम्हाला सगळं समजेल. थँक्यू. मी बाप्या फिल्म दुसऱ्यांदा बघितली आज आणि मला खूपच आवडली ही फिल्म. दुसऱ्यांदा आणि जास्त आवडली मला. आणि एव्हरी कॅरेक्टर इतकं सुंदर लिहिलं गेलं आहे फिल्ममध्ये. म्युझिक, फिल्मचं बॅकग्राऊंड सगळंच खूप चांगलं आहे आणि आय रिअली विश सगळे जाऊन ही फिल्म बघणार आहे. आणि आय रिअली pray and wish this film wins a lot of national awards. So I will my best to Bapya. I'm very proud to be a part of it. I debuted as a playback singer in this, so I'm very very happy I did that through this film. नमस्कार. आत्ताच मी बाप्या हा चित्रपट बघितला आणि खरंच खूप सुंदर विषय आहे आणि छान मांडणी केलेली आहे. माझा लाडका ॲक्टर गिरीश त्यांनी तर खूपच सुंदर काम केलं आहे. राजेशीचं पण किती कौतुक करावं काही समजत नाही आहे.
पण खूप महत्त्वाचा विषय आणि फार शिताफीनी म्हणता येईल आपल्याला हाताळला आहे. म्हणजे कुठे खरं म्हणजे हा विषय असा आहे की तो पचवायला जरा जड आहे, अजूनही जड जातोय आपण इतके मॉडर्न झालो तरी. तर हा विषय सगळ्यांसमोर आणल्याबद्दल निर्मात्याचे, दिग्दर्शकाचे खूप आभार, त्यांचं खूप अभिनंदन आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा. सगळ्यांनी हा चित्रपटगृहात येऊन बघावा. थँक्यू. सगळ्यात जास्त काम मला गिरीशचं आवडलं, कारण की गिरीश फार मन लावून काम करतो आणि अंडर द स्किन म्हणतात ना कॅरेक्टरच्या, तसं तो जातो. तर तोच आहे, म्हणजे तो दुसरा त्याचं म्हणजे त्याचं स्थळ काळ वगैरे सगळं तेच आहे असं वाटतं आणि खूप मनापासून काम करतो तो. आणि अर्थातच राजश्रीबद्दल काय बोलणार, राजश्रीचं पण काम फार आवडलं, खूप चॅलेंजिंग होतं आणि तिने खूप समंजसपणे ते केलं, कुठेही ओव्हर नाही झालं, खूप अंडर पण नाही झालं, अगदी टू द पॉइंट असं राजश्रीने काम केलं आहे. तिचे पण सीन्स मला खूप आवडले. थँक्यू. नमस्कार, मी प्रियदर्शनी इंदलकर आणि मी आत्ताच बाप्या हा सिनेमा बघितला. ट्रेलर बघितल्यापासूनच उत्सुकता होती की खूप वेगळा विषय खूप वेगळ्या सेटअपमध्ये बघायला मिळणार आहे. युजली ट्रान्सजेंडर किंवा जेंडर ट्रान्सफॉर्मेशन, आयडेंटिटी वगैरे हे सगळे विषय खूप शहरी सेटअपमध्ये आपण बघतो. मग वेबसिरीज असेल किंवा फिल्म्स असतील किंवा वर्ल्ड वाईड सिनेमा असेल, पण आपल्या मातीमध्ये ही गोष्ट घडतीये इतक्या अस्सल पद्धतीने, हे बघून फार आनंद झालाय. खूप सुंदर पद्धतीने हा सिनेमा घडतो. थोडंसं एक उपदेश दिल्यासारखं वाटू शकेल, इथे जाईपर्यंत तो पुन्हा तुम्हाला नॅचरल सेटअपमध्ये परत आणतो. आणि जो संदेश या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे, नेमकं काय असतं हे बाप्या प्रकरण, बाईचा बाप्या होणं हे नेमकं काय प्रकरण आहे, ते अगदी सुटसुटीतपणे समजावून सांगणारा आणि आपल्याला एज्युकेट करणारा हा सिनेमा आहे आणि तितकाच मनोरंजकही आहे. खूप सुंदर कामं झाली आहेत सगळ्यांची. राजश्रीताई तर ब्रिलियंट ॲक्ट्रेस आहेच, पण यामध्ये तिने फारच कमाल काम केलं आहे. गिरीश दादा ॲज युजल, म्हणजे मजा आली आहे सगळ्यांची कामं बघून. श्रीकांत दादा आहे, देविका ताई आहे, इवन जी यंग जोडी आहे, जे गिरीश दादा आणि राजश्रीताईचं यंग कास्टिंग आहे, त्यांनी पण तुफान कामं केली आहेत. खूपच मस्त कामं झाली आहेत सगळ्यांचीच. आयनचं पण काम खूप मस्त झालं आहे आणि आय होप की प्रेक्षकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघावा. आजपासून हा सिनेमा रिलीज झाला आहे, तर जरूर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बाप्या हा सिनेमा बघा. तुम्हाला विषय, मांडणी सगळंच खूप आवडेल आणि याच्यातली गाणी पण खूप विशेष झाली. थँक्यू. माझं नाव जयंत सोमलकर आहे. मी आत्ताच बाप्या ही मराठी फिल्म बघितली. खूप सुंदर फिल्म आहे. खूप एक संवेदनशील विषय, एक आगळा वागळा विषय घेऊन इतकी सुंदर फिल्म बनवली आहे. सर्वांनी खूप सुंदर काम केलं आहे. राजश्री असो, गिरीश सर असो किंवा बाकी इतर कलाकार, सर्वांनी खूप सुंदर काम केलं आहे. आणि मला वाटतं ही फिल्म जास्तीत जास्त लोकांनी बघावी. ही फिल्म तुम्हाला हसवेल, तुम्हाला रडवेल सुद्धा. आणि तर नक्की बघा, ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन ही फिल्म नक्की बघा. Marathi film, this is going to be a landmark, if you ask me, in my humble opinion. In the days to come, people will talk about this again and again and again. और समीर तिवारी जो डायरेक्टर है, मेरे मित्र भी हैं, और मैंने एक साल पहले कुछ रशेस देखे थे और मैंने तभी उनको बोला था कि मैं इनके हिंदी राइट्स लेना चाहता हूँ. और पिक्चर देखने के बाद तो आई एम क्वाइट श्योर कि मैं इसके हिंदी राइट्स लेके इसे रिव्यू करूँगा. बहुत ही अच्छी फिल्म है, हंसाती है, रुलाती है और
हिला देती है। फिल्म मुझे बहुत अच्छी लगी। एक ऐसा सब्जेक्ट है जो अब तक सिनेमा में बहुत कम एक्सप्लोर हुआ है और ये बातें लोगों तक पहुंचनी चाहिए। मुझे परफॉर्मेंसेस बहुत अच्छे लगे, डायरेक्शन बहुत अच्छा लगा और मैं आशा करती हूँ कि बहुत से लोग इस फिल्म को बहुत प्यार देंगे और ये बॉक्स ऑफिस पर एकदम धूम धड़ाका चलेगी। ऑल द बेस्ट टू द एंटायर टीम। फिल्म वॉज रियली अमेजिंग एंड मुझे सबसे अच्छा कैरेक्टर जो लगा वो लगा गिरीश कुलकर्णी सर का एंड ही वॉज अमेजिंग लाइक एंड द स्टोरी जो स्टोरी है दैट इज बेस्ड ऑन दिस क्वेयर दिस ट्रांसजेंडर सो बेसिकली इट वॉज रियली गुड थैंक यू